साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. चला जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. सेमीफायनल क्रमांक 1 पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 83 गावदेवी नानकर एका बाजूला पाहू शकाल नानकरचे माजी उपसरपंच मनोजी पाटील यांचा संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला पवनपुत्र ब्लास्टर पीसे अर्थात कैलाजी पाटील आणि श्रीनिवास पाटील यांनी या संघाची बांधणी या सीझन 2 मध्ये पाहायला मिळाली. आणि आता पात्र पाहू शकाल सौम्य केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंताजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. परंतु अनंता केणे यांचा आपण जर विचार केला तर अनेक वर्षापासून शंकरजी गुलवी लाईव्ह ज्या स्पर्धा असतात किंवा काही इतर कार्यक्रम असतात ते मात्र अटेम्प्ट करतात. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना एक वेगळा अनुभव आला की या सौम्य केबल नेटवर्कच्या माध्यमातून जी नेटची सहाय्य या स्पर्धेमध्ये पुरवले गेले की असा एकही मिनिट नाही आहे की त्यांचा नेटवर्क इथे मात्र ऑफ झाला आहे. म्हणजे त्यांची स्वतः शंकर गुलवी यांनी सराहना केलेली आहे सौम्य केबल नेटवर्कची आणि खरोखरच अनंता केणीसाठी ही चांगली बाब आहे. ऐसे आगे बढ़ते रहो हीच प्रार्थना असेल. चला सेमीफायनल 1 ALPL 2 चा आता पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. लेट्स प्ले गेम ऑन. अक्षय थेटे पहिला बॉल लेट कट आणि ते खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं. परंतु बघा एकाच्या पायाला लागून दुसऱ्याकडे बॉल आला जसा फुटबॉल मध्ये आपण पाहतो. पास केला त्याने दुसऱ्या डिफेंडरकडे. एका धावेने आता ऑफ द मार्क होतोय बॅटर राकेश आणि ऋतिक. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. अक्षय थेट गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिल्या सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची कडा बॉल आतमध्ये येणार होता आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी आता सेकंड इनिंग मध्ये कदाचित फ्लडलाइट्स ऑन होतील हे पाहिल्यानंतर कॅप्टनना निर्णय घेतला असावा की दिवसामध्ये आपण बॅटिंग करून घ्यावी. आणि अक्षय थेटे आता इथे षटक क्रमांक पहिलं सुरू करतोय. 83 गावदेवी नानकरच्या विरोधात पवनपुत्र ब्लास्टर पीसे असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय पहिल्या सेमीफायनल मध्ये. तो थेटेचा स्टॉक बॉल पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू आणि याचबरोबर थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल. हा अक्षय थेटेचा स्टॉक बॉल आहे. डॉट बॉल त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. राकेश काल मध्यरात्रीमध्ये खूप चांगला खेळला होता. हो निश्चितपणे. परंतु सध्या थेटीच्या अगेन्स्ट तो चाच पडतोय. पुन्हा स्लोअर वन होता परंतु या ठिकाणी पाहू शकाल मिस्टामिंग फडक्या चेंडू हवेत केलाय. मिड ऑन द फेस क्षेत्ररक्षक पाठ वर जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झेल ड्रॉप झाला. परंतु या ठिकाणी पहा ज्यांची आपण चर्चा सुरू ठेवली होती सौम्य केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंताजी केणे यांचे शुभागमन आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये पाहिलं तर चांगलं योगदान आहे. फायर शो त्यांच्या वतीने पाहिला आणि आय थिंक जे 2 एक्झिबिशन सामने आहेत त्या सामन्यांसाठी सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून चांगलं आपण पाहिलं तर करंडेक आपल्याला लाभलेला आहेत. आणि या पाहू शकाल सौम्य केबल नेटवर्कच्या माध्यमातून खेळाडू कक्ष पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी दांडीगुल पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या धक्का लागत असताना टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाला राकेश पाटील इज गॉन. क्लीन बॉल. अक्षय थेटेला पहिली सफलता मिळाली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि थेटे ऑफ द मार्क. पहा पूर्णपणे शेफल झाला राकेश पाटील आणि आय थिंक उजवे मात्र त्या ठिकाणी थेटेने उद्ध्वस्त केली. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला अक्षय थेटेकडून पाहायला मिळालेले आहे. परंतु ज्यांनी काल रात्रीमध्ये जबरदस्त खेळ प्रस्थापित केला होता सामनावरची ट्रॉफी त्यांनी जिंकली. परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहू शकाल जास्त मात्र तो योगदान देऊ शकला नाही. फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रितेश तिसकर. 2 ब्रदर्स इज ऑन फील्ड. यस नाउ 2 ब्रदर्स ऑन क्रीज. ऋतिक आणि रितेश
30 कर, काम 25 कर. आता तो संदेश असेल पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे संघाच्या पाठीराख्यांकडून देखील. आज मान्यवरांचं देखील मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे. फायनल नाईट असल्या कारणाने. थेटे पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लो पण स्वीप केल्या. पुढे येत असताना बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि पाहू शकाल या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सर्वांचे लाडके आपल्या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक गोरगरिबांच्या कार्यक्रमामध्ये जाणार ही व्यक्तिमत्व अर्थात भगवानजी केणे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा स्कोर कार्डवरती, 5ला 1 गडी बाद. 6 षटकांच्या मॅचमध्ये 5च्या सरासरीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर फक्त 30 आहे. परंतु 30 धावा येथे चालणार नाहीयेत, त्या इनफ नाहीयेत, पुरेशा नाहीयेत. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. पॉवर प्लेला आता कॅपिटलाइज करण्यासाठी ह्या षटकामध्ये चांगल्या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील, कारण सामना फार मोठा आहे. जो जिंकेल तो पहिला संघ ठरेल फायनल मध्ये पोहोचणारा. आणि तो कोणता संघ असेल काही क्षणानंतर जरूर त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. एका बाजूला 83-11 गावदेवी नांदकर, दुसऱ्या बाजूला पवनपुत्र ब्लास्टर पीसे. परंतु यानंतर दुसरा जो सेमीफायनलचा सामना आहे त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट ओव्हर आकाश पाटील सिनियर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. रितेश त्याच्या समोर. रिव्हर्स एक्झिक्युशन प्रॉपरली टायमिंग करत असताना बॉल आता एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा चौकार. पहा, एक चेंडू वाचवण्यासाठी अडवण्यासाठी 3 खेळाडू पोहोचले होते. दीपेश होता, दामू म्हात्रे होता आणि तदनंतर पाहिला तर राहुल थली सुद्धा तिकडे गेले होते. परंतु कोणाला मात्र चेंडू थांबवण्यासाठी संधी मिळाली नाहीये. आणि हा रिप्लेमध्ये दृश्य पहा. आणि बिबिसूर इताडे संघाचे घुमते फिरते कोच सुद्धा इथे आलेले आहेत, कारण पहिल्या पर्वामध्ये खूपच मागणा पडला होता भगवानजी पाटील साहेबांसाठी. नाही, परंतु जरूर त्याच्या भावना त्याच्या डोळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मॅच क्लोज गेली की मला वाटतं की त्या 11 खेळाडूंपेक्षा सर्वात जास्त टेन्शन त्याला होतं. गरजेचं आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. तिथे आता रितेशच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आणि कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक बघायला मिळाला. रिव्हर्स खेळत असताना आकाश सिनियरच्या विरुद्ध. आकाश सिनियर क्वार्टर फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी त्याने केली होती ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या विरुद्ध. तोच मोमेंटम इथे कायम ठेवणार का? हा बॉल फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल लेगस्टम्पला मिस करून निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. परंतु समीर फलंदाज सुद्धा हा चेंडू मिस केला असं म्हणावं लागेल. जर तिथे दिशा दाखवली असती, जर तुम्ही चेंडूला फक्त त्या ठिकाणी चांगला मिडलिंग केलं तर आय थिंक त्या चेंडूवरती 4 धावा लिहिल्या जोडल्या असतात. परंतु चेंडू वेगवान होता, त्याचमुळे मात्र चेंडू बाटमध्ये हवं तसं मात्र त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. जरूर संधी होती बघा. अशा बॉलवर बॅट चालवणं गरजेचे आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न. आणखी एक एक्स्ट्रा धाव. कुठेतरी विकेटवर जाण्याचा प्रयत्न करतोय आकाश सिनियर, परंतु लागोपाठ 2 अवांतर धावा त्यानं आता खर्च केल्यात. स्कोर एका धावेला फार महत्व आहे. आणि आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं काय चढ उतार बघायला मिळाले होते त्या मॅचमध्ये. 2 लागोपाठ अवांतर धावा कन्सीड करण्यात आल्यात आकाश सिनियरच्या वतीनं. रितेश ऑन स्ट्राईक. एक चौकार त्याच्या बॅटमधून. पुन्हा त्याच दिशेने पुन्हा एकदा लागोपाठ 3 वाईट आणि 3ही लेग स्टंपला मिस करणार आहे. कुठेतरी चुकीची गोलंदाजी. जरूर गोलंदाज चूक करतोय, परंतु फलंदाज सुद्धा चूक करतोय समीर, हे सुद्धा पाहावं लागेल. पहा या ठिकाणी या घटना अशा घडत असतात कधी कधी आणि क्वचितच पाहायला मिळत असतात. परंतु आता थेटेने कानमंत्री दिला अक्षयला आकाशला की कुठल्या लेंथवरती तुला गोलंदाजी करायची आहे. परंतु अत्रितीच्या सौजन्य मात्र धावा येत आहेत टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघासाठी. सो हार्ड लक संकेत, हार्ड लक हरीश. परंतु चांगला खेळ तुम्ही साकारला. जरूर तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो, रिव्हर्सचा फटका आता बाहेर काढलाय. चांगला स्ट्रोक आणि चेंडू कव्हर पॉईंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त धावा आता या ठिकाणी जोडल्या जात आहेत. रितेशच्या बॅटमधून पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाला कुठेतरी एक चांगली उभारी देण्याचा प्रयत्न करतोय. पा रिव्हर्स स्वीप करण्यात आला. पॉइंटला बीट करत असताना बॉल सर निघून गेला.
सीमारेषेच्या पलीकडे हा दुसरा चौकार दामून येथे देखील चांगला प्रयत्न केला होता. आकाश सिनियरच्या विरुद्ध 2 बॉलमध्ये 11 धावा कंप्लीट करण्यात आल्या, त्याच्यामध्ये 3 अवांतर धावा त्यांना खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव अक्षय तेटेने बनवला होता तो दबाव आता पूर्णपणे रिलीज करण्यात आला या षटकामध्ये. यावेळेला लाऊडने अपील करण्यात आली, पूल करण्याचा प्रयत्न होता तो ओव्हर थ्रो झाला त्या ठिकाणी. आता अखेर धाव मिळेल बघा, पूर्ण बॉल डॉट निघाला होता परंतु विकेट घेण्याच्या नादामध्ये प्रेक्षक जिथे जागा मिळेल तेथून या सामन्याचा आनंद घेतात. क्रिकेट हा खेळच असा आहे की त्या खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. कॅमेरामॅननं देखील हे चांगले दृश्य कैद केलेत. एसके एंटरटेनमेंट या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमची खरोखरच प्रशंसा होत आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता भिवंडी शहर आणि कल्याण तालुक्याच्या मध्ये खरं तर हे क्रीडांगण वसलेलं आहे, त्याच्यामुळे टिटवाळा परिसरातील देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी तुम्ही पाहत्यात. फ्लिक करण्याचा प्रयत्न अराउंड द लेग प्लॉट, फलंदाज बाद. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. लेंथ पाहायला बोलाली, चप्पल होऊन केल्याचा ऋतिक तिसकरण्याचा प्रयत्न केला परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी डाव एसटी मात्र उद्ध्वस्त केली गेली आणि अखेर दुसरा धक्का लागला गेला टीम पिसेला. 17-2 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती सुरू आहे आणि पाहू शकाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साहिल पाटील आपण पाहतोय. सध्या हे दृश्य पहा मित्रांनो, ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी सदस्य आणि सर्वांचे लाडके लोकप्रिय व्यक्तिमत्व भगवानजी केणे साहेबांना दाखवला जात आहे. त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्याच्या सोबतीला बीबीस्पोर्ट इताडे संघाचे संघमालक इताडे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक भगवानजी पाटील यांना पाहू शकाल. ग्रामपंचायत नांदकरचे माजी उपसरपंच मनोजजी पाटील हे सुद्धा मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी जरूर चर्चा करतायत. परंतु आता मैदानाची आतमध्ये चर्चा आता सुरू आहे की किती धावसंख्येपर्यंत आपण मजल मारायची आणि त्यासाठी साहिल पाटीलला आता प्रमोशन केलं आहे क्रमांक 4थ्यावर आणि पाहू शकाल कशा प्रमाणात तो खेळ साकार करेल. आकाशनं धावा खर्च केल्या परंतु आकाशनं अखेर विकेट देखील मिळवली आहे. साहिल आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, मोठा प्रहार करायचा होता परंतु वेगामध्ये थोडंसं बदल केला आकाशनं. पडल्यानंतर सरळ राहणारा बॉल पाहायला मिळाला. कटरसाठी खेळला होता साहिल परंतु हा चेंडू येते डॉट. साहिलनं देखील भरपूर संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. त्याच्या नावारूपाला लौकिक असा खेळ त्याला करता आलेला नाहीये, स्ट्रगल करताना दिसतोय. परंतु एखादी इनिंग जर त्याच्याकडून जर चांगली पाहायला मिळाली तर मात्र जरूर तो त्याच्या फॉर्ममध्ये येऊ शकतो आणि तो सामना हा असेल का. हो फ्लिक केला फक्त ऑन साईडला, टर्न केला स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगळ्या चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18वरती जाऊन पोहोचली. एक महत्त्वाची सूचना आहे, यानंतर जो आपण सामने जे पाहतो एक्झिबिशन सामना जो पाहणार आहोत त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सुद्धा रेडी राहायचं आहे आणि जो सेमीफायनलचा सामना असेल त्या सामन्यातील सुद्धा दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. मकरंद स्पोर्ट मुटवाल आणि बीबीस्पोर्ट इताडे त्याचप्रमाणे अंडर-25 आणि या 20+ जो स्क्वॉड आहे या दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी सर्वांनी रेडी राहा. कुमार रणवी सुद्धा मात्र आज ठिकाणी आनंद घेतोय, ज्याने काल गाजवलाय. त्याने सुद्धा कुपन खरेदी केलाय. समीर नो कमेंट्स. अठरा धावा धावफलक होते आणि हे दृश्य पहा. इसके या एंटरटेनमेंट काय काय दाखवेल ह्याचा आता पता नाहीये. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये काय होतोय, मैदानाच्या पलीकडे काय चालू आहे. विहंगम दृश्य, जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे दर्दे आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये. चला खेळायला सुरुवात करा. थेटे 2 षटकाचा केलीचं संपन्न झालेला आहे. 9च्या धावगतीने आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळतोय. हो चेंज ऑफ पेस, या चेंडूनं समीर जर पाहिले तर अनेक फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी नाचवलाय थेटेनं. सही कहा आपने. स्टॉक बॉल आहे तो त्याचा अक्षय थेटेचा.
छोट्या चनीचा खेळाडू परंतु चांगले बाउन्स प्राप्त करतो, ती त्याच्यामध्ये कला आहे. साहिलच्या विरुद्ध डॉट बॉलनं सुरुवात केली. 18ला धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा लेग कटर होता कमी गतीने. हाही बॉल धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट अँड फायनली बॅटर गोज बॅक टू डग आउट. साहिल पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. धावबाच्या स्वरूपामध्ये फार मोठा धक्का. काय जबरदस्त 100% कमिटमेंट पाहू शकाल. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि तदनंतर स्वतः जाऊन चेंडूला उचलून फेक करतो आणि निशाणा परफेक्टली पाहायला मिळतोय आणि फिंगर अप. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय विशाल. साहिल पाटील न्यू बॅटर विशाल डाकी आलाय तर मात्र मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॅटर विशालने स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारलाय आणि आता मात्र जरूर त्याची जबाबदारी जास्त वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीने इथे मात्र खेळावं लागेल. आणि सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहता सूर्य देवता अस्ताला जाताना, परंतु आज कोणत्या टीमचा उदय होणार आणि कोणती टीम अस्ताला जाणार तेही तुम्हाला बघायला मिळेल. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न थेटे कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. हे सध्या VIP डायचं दृश्य. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी लढत आहे. मनोज पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण नानकर टीमची सुरुवात चांगली राहिली आहे. भगवान जिकेने सचिन कोनकर यांना दाखवलं जात आहे या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि जय पाटील भरपूर मेहनत घेतली जय पाटीलला निश्चित. आणि त्याच्या बाजूला PP पहा किती गोड असतोय. पुन्हा 30 लेंथ आणि पाहू शकेल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा आपल्याला ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने अक्षय थेटेच्या विरुद्ध धावा बनवणं कठीण झालं. ह्या ओव्हरमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. 4 बॉल आतापर्यंत पूर्ण केलेत. 3-11 गावदेवी नानकर टीमची स्थिती भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला खरं तर दिगून, परंतु तो निर्णय योग्य होता का आता ते दिसत नाहीये सध्या तरी. पुन्हा कटर आणखी एक स्विंग अँड मिस. टर्फ विकेट आहे, मातीची विकेट आहे आणि अक्षय थेटेचे डोळे मोठे झाले जसा त्याने स्पर्धेमध्ये बघितला की टर्फ विकेटवर मॅचेस होणार आहेत. आणि अक्षयच्या फलंदाजानं आता थैथै नाचवलंय थेटेनं. हो निश्चितपणे काय जबरदस्त चेंडूची हाताळणी करतोय आणि त्या एकाच चेंडूवरती अनेक फलंदाजांनी नाचवलेले आहे. इथे मात्र पावलांचा वापर केला, परंतु या स्पर्धेतील दुसरी मिडन ओव्हर, कारण पहिली मिडन ओव्हर जर पाहिली आपण या ठिकाणी तर डबल विकेट्स आपण मिडन ओव्हर पाहिली होती. ओमकार वजीर तो कारनामा केला होता आणि हा दुसरा गोलंदाज ठरला आहे अक्षय थेटे. हे दृश्य पहा. या ट्रॉफीसाठी मात्र ही लढाई पाहत आहोत. 5 रात्री 5 दिवसाचा केल्या स्पर्धेमध्ये पाहिल्याने सर्व ट्रॉफीज आम्हाला होमसाई वारे अध्यक्ष पांडुजी धर्मा पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभले गेलं. शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहू शकाल, गणपती बाप्पांची प्रतिमा, जे 2 सामने एक्झिबिशन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मात्र सुंदर ट्रॉफीज सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर सोमिक अनंत केणे यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. मालिकावीरासाठी या स्पर्धेमध्ये आपण रेफ्रिजरेटर देणार आहोत आणि लकी ड्रॉसाठी पहा अनेक संख्येने कूलर्स आहेत, गिफ्ट हॅम्पर आहे, स्पोर्ट्स सायकल आहे. या सर्व पारितोषिक आपण आजच्या रात्रीमध्ये आपण वितरित करणार आहोत. आकर्षक बॅट मान ऑफ द सिरीजसाठी, उत्कृष्ट बॅटरसाठी ज्या आम्हाला SS स्पोर्टच्या माध्यमातून सोपांजी तिसकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून 7 स्टार कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. आज 2 एक्झिबिशन मॅचेस आहेत आणि दुसरा जो सामना आहे आमने लोणार परिसर 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. त्या संघाचे संघनायक आहेत अनंत केने. विनंती करतो की आपापले खेळाडू घेऊन आपण रेडी राहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात संघ असेल आमने लोणार परिसर सिनियर प्लेयर्स आणि त्या संघाचे कॅप्टन आहेत लखन पाटील. तर लखन पाटील आपण सुद्धा आपापले खेळाडू घेऊन रेडी राहायचं आहे. क्या बात आहे. एक्झिबिशन मॅचेस 2 तुम्हाला बघायला मिळतील आणि जरूर तेथे देखील चांगला क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल, कारण क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले खेळाडू पुराने चावल मैदान में दिखने वाले. हो निश्चितपणे. परंतु आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया पुन्हा एकदा सन्मानाकडे. काही सन्मान जे आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया. आदरणीय सर्वांचे लाडके भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वांचे लाडके भगवानजी केने साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करूया. मी लखन पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भगवानजी केने साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. उबदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. अशी एक
एकमेव व्यक्ती आहे की आमने लोणार विभागामध्ये कुठल्याही ठिकाणी कार्यक्रम असू द्या, मग सुखाचा असू द्या किंवा दुःखाचा असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सातत्यानं त्याची उपस्थिती पाहायला मिळत असते. आदरणीय भगवानजी केडे साहेबांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. चौथं षटक आकाश सिनियर येतोय. रितेश ज्यानं सुरुवात चांगली केली होती त्याच्या विरुद्ध लागोपाठ 4 चेंडू डॉट फेकले. अक्षय थेटेनं मिडल षटक टाकणारा दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाला. आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा 311 गावदेवी नांदकर संघाची वापसी आणि खूप चांगली सुरुवात, चांगली पकड पाहायला मिळाली. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट जो जिंकेल तो ALPLच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी मोठा सामना आहे. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. विशाल मोठ्या मॅच मध्ये नेहमीच चांगला खेळतो, तोच विशाल आलाय आणि इथे देखील त्याच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. मिड विकेटच्या पार आर पार षटकार. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. लाईट्समॅन आपण रेडी राहायचं आहे. जसं आम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल पंचांचा लगेच आपण लाईट ऑन करायची आहे. विशाल टाकीच्या बाटमधून विशाल फटका पाहिला, परंतु आज एक्झिबिशन सामन्यामध्ये लखन पाटील यांची अग्नी परीक्षा असणार आहे. कारण जो 40+ संघ पाहणार आहोत, जो संघ भगवानजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे, संगणक अनंत खेणे त्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पाहायला विसरू नका आमने लोणार प्रीमियर लीग. परंतु जबरदस्त फटका, अगदी ओव्हरपिच चेंडू होता आणि या चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. आणि तसंही स्पर्धा मात्र पाहिली तर विशाल टाके कधी विसरू शकणार नाहीये, कारण जबरदस्त कार्य त्याचं आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. हो, आता मात्र समुद्र दिशेनं फोर्स करण्याचा प्रयत्न करतो, मिड ऑफ चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि विकेट स्थिती मात्र मिळाली गोलंदाज आकाश पाटीलला. फार मोठा धक्का, फार मोठा धक्का लागतो या ठिकाणी. आकाश पाटील सिनियरनं विशाल डाकीला आउट केलाय. पहिल्याच बॉलवर षटकार मारला, परंतु त्यानंतर हे पहा समोर हॅमर करण्याचा प्रयत्न होता, फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली मिडल झालं नाहीये. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि मिड ऑफ डाऊन दी बॉल. कोणत्या प्रकारे चुकी करत नाही रवी. आणखी एक धक्का लागतोय पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे संघाला. संघ अडचणीमध्ये आता जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती, 24ला 4. आणि अजून एक आकर्षण आहे या स्पर्धेमध्ये. पहा, पाहिला तर क्रिकेटचा तर सर्वांनाच वेळ आहे, परंतु सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा भरपूर फॅन फॉलोइंग पाहायला मिळत आहेत. आणि काही क्षणानंतर खुनी बैलाची रॅली या मैदानावरती काढली जाणार आहे. हे सुद्धा एक स्पर्धेचं एक आकर्षण आहे. आणि तसं जर पाहिलं तर खुनी बैल ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला लकी ड्रॉसाठी 2 एअर कूलर लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया आभार व्यक्त. शर्यतींप्रमाणे झुंझींचाही तेवढाच नात आपण पाहतोय आणि खुनी बैल या ठिकाणी येणार आहे. पाहायला विसरू नका. ज्या वेळेला धर्मराजा चषकामध्ये हिंद केसरी सरपंच बकासूर आला होता, त्यावेळेला जनसमुदाय, मानवी समुद्र अक्षरशः ताडालीच्या क्रीडांगणावर तुम्हाला बघायला मिळाला होता. आणि आजही मला तसंच वाटतंय, खुनीचे देखील भरपूर मोठे फॅन आहेत. आणि तसे मागील काही दिवसांचा आपण विचार केला समीर, तर देवरुंग बाबुगा मैदानावरती या लक्षा बैला ट्रॉफीमध्ये सुद्धा लक्षा बैलाची रॅलिंग काढली होती. आणि तिथे तर मात्र लक्षा बैलाचे खूप मोठे फॅन फॉलोविंग आपल्याला तिथे पाहायला मिळाले. ते आता मात्र वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला वेगवेगळं नियोजन आयोजन पाहायला मिळत असतो. आकाश पुन्हा एकदा, हो बाची काढा आहे का पाहावं लागेल, परंतु शॉट फायनलच्या फिल्डरनं तिथे मिस्टेक केली. आय थिंक रोशन मोकरे होता, परंतु थेटे वेगानं आलाय बॅकअपसाठी. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या. हो, बाची काढा हेच पंचांनी सांगितलं. आधी वाकडे आता मात्र मैदानाचे पाहायला मिळतोय. आणि आज आदित्य वाकडेला मात्र पूर्णपणे संघाची जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. आदित्य चांगल्या फॉर्मात आहे आणि अंडर प्रेशर काल देखील त्यानं खूप चांगले बॅटिंग केलेली आहे. परंतु आज मोठा सामना आहे. प्रत्येकी मॅच ही मोठीच असे, परंतु आज सेमीफायनलच्या या लढतीमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू खेळतोय आदित्य, त्याच्यामुळे तो खेळ त्याला साकारावा लागेल. आकाशचा बॉल उडवलाय आदित्य वाकडे, त्याच्या बॅटमधून सरळ फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या पलीकडे.
सीधी बात, नो बकवास. समोर आकाश आहे, परंतु चेंडूने आकाशाला व्यवस्थित घालण्यासाठी मात्र आदित्य वाकडेने ते पाठवला गेला. पहा, हो खेचून मारलाय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि काय फटका तरी एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम टायमिंग. 6 धावांसाठी मात्र हा फटका खेचला गेला आणि जरूर या फटक्याची आवश्यकता होती या पवनपुत्र ब्लास्टर टीमला आणि एक तो फटका आदित्य वाकडेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचली गेली 32 या आकड्यावरती आणि अजूनही विचार केला तर खेळ या पहिल्या इनिंगमध्ये भरपूर शिल्लक आहे. जरूर जरूर भरपूर खेळ बाकी आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा झालेल्या आहेत आणि बघा अंडर फ्लडलाईट धावांचा पाठलाग करणं कठीण असतो, परंतु या सिच्युएशनला आता सध्या तरी फ्लडलाईट्स ऑन झालेल्या नाही आहेत, परंतु ज्या वेळेला मिक्सअप होतो ना दिवसाच्या लाईट्स आणि फ्लडलाईट्सचं, त्यावेळेला बॅटिंग थोडी डिफिकल्ट होऊन जाते. ते वातावरणच बदलून जातं. स्विंग अँड मिस. इथे चांगला वेग पाहायला मिळाला. सरळ कीपरच्या हातामध्ये बॉल येतोय. डॉट बॉल. आकाश भरपूर धावा त्यानं खर्च केल्यात. एका बाजूने अक्षय तेटे चांगला चाललाय, परंतु आकाश सिनियरनं आतापर्यंत 27 धावा 11 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत. थोडंसं मागण्यास ठरलाय. हो निश्चितपणे म्हणजे जे मेहनत अक्षय थेटेन गेली त्या मेहनतीवरती कुठेतरी पाणी फिटण्याचं कार्य करतोय असंच म्हणावं लागेल. आणि पाहू शकेल त्याच्या स्पेलमधील आता मात्र हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चांगला प्रहार पाहायला मिळतोय, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे डीप मध्ये कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी आदित्य वाकडेचा खेळ. फ्लड लाईट ऑन करायची आहे. मी लाईट्समॅनला विनंती करतो की लाईट आपण ऑन करा. फायनली आदित्य वाकडेला देखील या ठिकाणी आउट केलेला आहे. आकाश सिनियरनं धावा भरपूर खर्च केला, परंतु 3 खेळाडूंना त्यानं बाद केलेला आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 32 पाहतात. यानंतर सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. जरूर म्हणजे आजच्या दिवसामध्ये ती आजच्या रात्रीमध्ये सामना पाहायला मिळाला. 2 एक्झिबिशन मॅच, एक सेमीफायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनल. परंतु 40+ अँड सिनियर आपण रेडी राहायचं आहे. एका बाजूला भगवानजी पाटील यांचा संघ आपण पाहिलं तर त्यांनी या संघाची बांधणी केलेली आहे आणि लखन पाटील यांचं कडवं आव्हान आता मात्र असणार आहे. एका बाजूला आनंद केनी तर दुसऱ्या बाजूला लखन पाटील. परंतु आज फायनलमध्ये इंटर होणार कोण? पवनपुत्र ब्लास्टर पीसी की 83-11 गावदेवी नानकर. 4 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्णपणे संपन्न झालेला आहे. 32-5 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नवी फलंदाज जय शिलार आलाय. त्याच्या सोबतीला पाहिलं तर रितेश तिसकर सध्या आपण पाहतोय. रितेशने सुरुवात चांगली केली होती, परंतु मागील काही चेंडू जर पाहिलं तर बॅक टू बॅक 4 डॉट चेंडू खेळलाय आणि त्याच्या बाटमधून आतापर्यंत फक्त आपल्याला 10 धावा पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी रितेशच्या बॅटिंगचा आपण विचार केला. 2 चौकार आले जरूर, परंतु सातत्याने डॉट बॉल देखील खेळताना तो दिसला. 5वं षटक गोलंदाजी करण्यासाठी निखिलचा वापर केला जातोय. एक्झिबिशन मॅचमध्ये रामकृष्ण काकडे, लखन पाटील यांचा एक संघ आहे. तिथे योगेश सर आणि अजय सर जर आम्हाला दिसले तर आणखी बरं वाटेल त्या टीममध्ये. 32 धावा झालेल्या आहेत. जरूर पिंट्या पाटीलचं लक्ष पूर्णपणे या सामन्याकडे आहे. किती धावा झालेल्या आहेत, किती धावा येणं गरजेचे आहेत, किती धावसंख्येवरती आपण प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकतोय. आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकाल निखिलला आता मात्र त्या ठिकाणी बोलवलाय और विकेट कामगिरी करण्यासाठी. समोरच्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु दीपक दिंडेने चेंडू फेकी केली नाहीये. जरूर त्याच्या मनामध्ये भीती होती, जर इथे काही चुका झाल्या तर अतिरिक्त धावा मिळू शकतात आणि त्याचमुळे त्याने चेंडूला हातामध्ये पकडून ठेवला, परंतु तोपर्यंत फलंदाजांना संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्यासाठी. प्रत्येक धाव फार महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळी आपण क्वार्टर फायनल सेमीफायनल सामने खेळतो या त्यावेळी मात्र प्रत्येक धावाचं महत्त्व वेगळं असतो. परत इथे पाहू शकाल मिस टायमिंग, परंतु चेंडू सेफ लँडिंग झालाय. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली आणि पाहू शकाल या ठिकाणी ग्रेट 88 बिवरेंज प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्समॅन मिस्टर सूरज खंडाकळे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं त्यांचं करूया आपण आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ती एनर्जी ड्रिंक आपण सध्या देत आहोत, त्याचे पुरस्कर्ते आहेत माजी उपसरपंच नांदकरचे मनोजी पाटील. चांगली एनर्जी ड्रिंक आहे.
33ला 5. सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाची. आज ब्लास्टर प्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. स्लॉग ओव्हरचा खेळ आता मात्र सुरू आहे. अजूनही पाहिले तर 10 चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या डाबामध्ये. आणि त्या 10 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा जोडावा लागतील. परंतु इथे चुकीची लेंथ हाताळली. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज निखिलनं. 34 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 35. यस, थोडंसं करेक्शन आहे, कारण आतापर्यंत निखिलनं 2 चेंडूमध्ये 3 खर्च केल्या. आणि ही सुद्धा आता मात्र लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चांगली आहे, कारण पंचाचा कुठला सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे. थोडासा बाउन्स सुद्धा चेंडूला मिळाला आणि त्या बाउन्सवरतीच रितेश तिस्कर पूर्णपणे भेट होतो. या असं वाटलं होतं की रितेश चांगल्या प्रमाणे मात्र डावाला आकार देईल, परंतु सुरुवात चांगली झाली होती. परंतु कुठेतरी तदनंतर त्याने पूर्णपणे स्ट्रगल केला सर्वच गोलंदाजांच्या समोर. हो, पुन्हा 30 लेंथ. असं वाटतं की रितेशचा आय थिंक जो माइंड आहे तो मात्र दुसरीकडे पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने तो मात्र फटके एक्झिक्यूट करताना त्याला आपण पाहिलेला आहे. खराब बॅटिंग आणि काय जबरदस्त गोलंदाजी सध्या निखिलच्या वतीने आपण पाहत आहोत. आतापर्यंत 4 लिगल चेंडू त्याने हाताळले, फक्त 3 खर्च केला. 1 वाईटच्या स्वरूपात तर 2 बॅटच्या स्वरूपात. आणि तसं जर पाहिलं तर निखिल लेदरवरती सुद्धा चांगला सराव करतोय आणि तो त्याच्याकडे अनुभव आहे. आणि तो अनुभव इथे मात्र झोकतो आणि त्याच्याच अनुषंगानं त्याच्या मनाप्रमाणे त्याला खेळपट्टी आज मिळालेली आहे. मातीची विकेट्स आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चांगला वेग सुद्धा तो प्राप्त करतोय. हो, आता मात्र पुन्हा पाहू शकाल परफेक्टली यॉर्कर्स. रितेशला कुठल्याही प्रमाणात तो चेंडू उमगला नाहीये. जबरदस्त ज्या षटकाची आवश्यकता होती 83 गावदेवी नांदकर संघाला, तो स्पेल सध्या निखिल हाताळतोय. आणि दुसरीकडे पाहू शकाल पूर्णपणे सन्नाटा पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच अंडर 25 अँड 25+ जे संघ खेळाडू खेळणार आहेत त्या संघामध्ये त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी रेडी राहायचं आहे. त्याच्यानंतर 40+ अँड सिनियर प्लेयर आमने लोणार परिसरातील खेळाडू त्या संघामध्ये तुम्हाला खेळताना सुद्धा पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 2 एक्झिबिटचे सामने आहेत, पाहायला विसरू नका. आमने लोणार प्रीमियर लीग 2025. धावसंख्या स्थिर. आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, त्या फटक्यामध्ये सुद्धा यशस्वी झाला नाहीये. काय कमालीची गोलंदाजी निखिलची पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ मात्र ती संपन्न होत असताना फक्त संघाची धावसंख्या पाहू शकाल 35ला 5. आणि हे पहा वेमा जात असताना आपल्या डोक्यावरून, परंतु कोणत्या दिशेने चालला हे मात्र माहिती नाही. परंतु कॅमेरामॅनने मात्र पूर्णपणे हे चित्र कैद केलेले आहेत. आणि वेल पाहिली तर 5 ओव्हरसाठी परफेक्टली आपण जर विचार केला तर 30 मिनिटांचा वेल इथे खर्च केला आहे. म्हणजे पंचांना विनंती असेल की एक फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचा आहे. ओमकार तरीचं अस्तित्व संपन्न झालं, परंतु ओमकार मयूर तरीचं अस्तित्व संपन्न झालं, परंतु ओमकार वजेला आता तो मात्र त्या ठिकाणी कोचिंग करतो की काय. लकी ड्रॉसाठी फार गर्दी आता आपण पाहत आहोत, कारण 7 वाजेपर्यंत तुम्हाला ते लकी ड्रॉ इथे दिले जाणार आहेत. चिठ्ठ्या तुम्हाला तिथे आपल्या नावाची बनवून त्या बॉक्समध्ये टाकायची आहे. विनामूल्य शुल्क आहे. आणि पहा जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला एकच चिठ्ठी दिली जाणार आहे. जर तुम्ही एक जण जर इथे पोहोचला आणि पूर्ण घरातील नावं टाकणार तर ते जमणार नाहीये, कारण जे उपस्थित जे हजीर तेच वजीर असतील याची नोंद घ्या. 35 धावा फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 7 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र पाहू शकाल दामू म्हात्रे षटकाला मात्र सुरुवात करतो. दामू म्हात्रेनं इम्पॅक्ट टाकलाय नांदकर संघामध्ये. जबरदस्त कॅम्ब्री त्याची पाहिलेली आहे. एज अ बॅटर, एज अ बॉलर, एज अ फिल्डर म्हणू शकणार नाही, परंतु त्याचा स्वागत केला, भव्य स्वागत. जयेश शलाना पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्याच्यावरती हानाघाती प्रहार ठोकलाय षटकार. जबरदस्त फटका, कडक स्ट्रोक. जसा चेंडू बाटमधून निघाला जरूर त्या फटक्यावरती या 6 धावा या कोरल्या होत्या. आणि ह्याच फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाला. एक ब्लास्टर जरूर ठोकलाय, फोडलाय त्या ठिकाणी
दामूच्या विरोधात जयेश न परंतु असेच ब्लास्ट तुम्हाला मात्र त्या ठिकाणी करावा लागतील. 41 धावा 10 फलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची आता मात्र संख्या वाढली जात आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की शेवटची रात्र आहे या स्पर्धेतील. आज आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि या सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी लुप्त उचलण्यासाठी आता मात्र पाहू शकाल मैदानाच्या चौफेऱ्या दिशेने त्यांची आपल्याला संख्या आता मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. ओ वॅक्सिकेडा 100 कॅच अफलातून जेल सिनियर आकाश पाटीलच्या वतीने पाहायला मिळतोय आणि अखेर दामूला मिळाली ही विकेट्स आणि फलंदाज बाद झाला आहे मिस्टर जयेश शेलार. Excellent taken. Have a look at that. Catch of the semi-final. One-handed taken by Akash Padil. आकाश सिनियर जबरदस्त झेल पकडत असताना ॲज अ विकेट कीपर हे पहा भरपूर बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज अँड फायनली बॅटर गॉन. जयेश शेलार ज्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला बघायला मिळाला होता तो आउट होतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय दिगंबर. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 41 41 रन्स. हो जरूर. आणि अजूनही पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे की या 4 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील, किती धावांचा प्रयत्न तिथे मात्र केला जाईल. एका बाजूला रितेश देशकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, नवीन येणारा फलंदाज दिगंबर मालीला आपण पाहतोय जो स्ट्रायकिंग एंडला आहे. आणि आता मात्र पाहू शकेल गोलंदाज सुद्धा एकाच गावाला बिलॉंग करतो आणि फलंदाज सुद्धा त्याच गावाला बिलॉंग करतोय. परंतु सध्या दामू मात्रेच्या अगेन्स्ट सावधगिरी बाळगतोय दिगंबर माली. जबरदस्त बॉल परफेक्ट वाईट यॉर्कर तुम्हाला बघायला मिळाला दामू मात्रेचा. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 41. चला आता शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. लकी ड्रॉ साठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप एज ऑल बिहाइंड विकेट येतोय. चला कोणाला लकी ड्रॉचे कुपन्स टाकायचे असतील तर फक्त आता 10 मिनिटे तुमच्याकडे शिल्लक आहेत. 7 वाजेपर्यंत तो बॉक्स लॉक होणार. त्वरा करा. 7 वाजता बॉक्सला सील लागेल आणि तो थेट 1 वाजल्यानंतर ओपन होईल. चला एक्झिबिशन सामन्यामध्ये जे जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे. व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. आणि एक जे कॅप्टन आहेत दैवत वेलेकर ही जबाबदारी आपली आहे. ऑन साईडला टर्न केला या चेंडू चालत जमिनीचं साई येणं परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. 13चा प्रयत्न होईल का प्रयत्न होतोय परंतु हो 3 सुद्धा पूर्ण झालेले आहेत त्या ठिकाणी. 3 धावा फार महत्वाच्या आहेत या अशा क्षणाला. नक्कीच. आणि जरूर थोडासा हलगर्जीपणा आपल्याला बघायला मिळाला. 3 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 45 या आकड्यावरती 45 रन्स. पुढील चेंडू ओ काय एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त स्पेल दामू मात्रेचा आपण पाहिला. जरूर त्याचं स्वागत भव्य षटकाराने केलं होता परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी संघाची धावसंख्या पाहू शकाल 45चा आकडा इथे मात्र पाहायला मिळाला. आणि फायनलमध्ये एंटर होण्यासाठी 83-11 गावदेवी नांदकर संघाला फक्त 46 धावांची आवश्यकता आहे. सध्या ऑनस्क्रीन हे जे चेहरे तुम्ही पाहतात हे चेहरे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे. श्यामजी तिस्कर, उद्योगपती सावत, रुपेश सपाट, उद्योगपती चिराटपाडा, अन्य मान्यवरांच्या ठिकाणी फ्लेक्स
शंकरेश्वर, लाल पटेल शेट, रतन ग्रुप, यशवंत केने, तमाम मान्यवरांना या ठिकाणी दाखवलं जात आहे. अमोल जाधव, उद्योगपती नानकर, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे स्पर्धा सफल करण्यासाठी. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि अखेर 46 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल त्रियांश 11 गावदेवी नानकरला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. ALPL सीझन 2 आणि पहिला सेमीफायनलचा सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळाला आहे, परंतु मोठ्या मॅचेस नेहमीच आपण लो स्कोरिंग पाहतो. सन्माननीय श्यामजी जाधव यांचे ते शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा, कॉमेंट्री बॉक्स समोर कुठलीही प्रकारची चर्चा नको आहे. अनंत केणे आपल्यास विनंती आहे की चर्चा आपण थोडीशी बाजूला करूया. कॉमेंट्री बॉक्स समोर प्लीज आपण उभे राहू नका. पंचेचाळीस धावांचं लक्ष आता मात्र आय थिंक 46चं लक्ष आहे. समोर ठेवला आहे टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघाणा आणि तो धावांचा पाठलाग इथे मात्र केला जाईल की एक चांगल्या प्रमाणे गोलंदाजी आपल्याला पीसी संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल. माझ्या सोबतीला पुन्हा जोडले जातात अजय गरज सर. वेलकम अजय अँड गुड इव्हिनिंग. धन्यवाद योगी. कहीं ना कहीं निराशाजनक बल्लेबाजी प्रदर्शन यहाँ पर देखने को मिला है पवन पुत्र 7-2-1 ब्लास्टर्स पीसी टीम द्वारा. मात्र 45 रन्स बना पाए हैं. लो स्कोरिंग मुकाबला है, लेकिन लो स्कोरिंग मैचेस भी कभी कभी हमने देखा है कि बहुत इंटरेस्टिंग हो जाते हैं. उसके लिए गेंदबाजी में शुरुआत बहुत ही इंपॉर्टेंट रहेगी. शुरुआती ओवर्स में यदि गेंदबाज झटके देते हैं पावर प्ले के दौरान और कम रन्स खर्च करते हैं तो निश्चित रूप से यहाँ से भी ये मैच रोमांचक स्थिति में पहुँच सकता है. स्टैंड्स में कई सारे दर्शक मौजूद है. आज अंतिम दिन, अंतिम रात ALPL सीजन 2 की. गजब का ये टूर्नामेंट काफ़ी सफल टूर्नामेंट रहा है और ख़ासतौर पर पहले ही दिन, पहले ही मैच में ऐसा माहौल बना था मानो जैसे कि फाइनल डे हो. हो जरूर आहे, परंतु आजचा फायनल नाईट आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. परंतु चांगली कामगिरी आहे सध्या तरी. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला 83 गावदेवी नानकर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हे दृश्य पहा. आता मात्र गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये आणि काही वेळानंतर अजय असं वाटते की त्या प्रेक्षक स्टँडमध्ये जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही आहे. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे प्रेक्षक स्टँड पहा. भरपूर सगळे मात्र क्रीडा रसिक तिथे पाहायला मिळत आहेत. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पारी की शुरुआत करने के लिए. रोशन मोगरे और उनके साथ दीपक धिंडे. दीपक ज़्यादा कुछ कर नहीं पाए वैसे देखा जाए तो, लेकिन रोशन ने बहुत अच्छी बैटिंग की है. आज दीपक धिंडे भी चाहेंगे कि अच्छी बल्लेबाजी करे. टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है. हालांकि सांगे के जो खिलाड़ी है उसमें हमने देखा है पिंटू को, रोशन को, राज को बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने. हो निश्चितपणे तसं पाहिलं तर मात्र त्याचा फॉर्म एवढा पूर्ण सीझनमध्ये आपल्याला चांगला पाहायला मिळाला नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा फॉर्म मात्र त्यांनी मिळवला आहे. हे दृश्य पहा. आय थिंक SS स्पोर्ट्स खेळाडू कक्षामध्ये सम्यक केबल नेटवर्क खेळाडू कक्षामध्ये सध्या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोटिवेल संघाची भरपूर संख्येने प्रेक्षक आणि त्यांचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. चेहऱ्यावरती जरूर गोड सध्या स्माईल त्यांची आपण पाहत आहोत, कारण त्यांचा सामना बेबी स्पोर्ट इताली संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा सेमीफायनलचा तो सामना असेल. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. पहा, जिथे जागा मिळेल तिथून प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेला एन्जॉयमेंट करतायत. आणि या पाहू शकाल नानकरचे सचिनजी शेलार सध्या तिथे उपस्थित आहेत. ते अजय घर त्यांचे मावस भाऊ आहेत. चलिए खेल की शुरुआत करनी है. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए आदित्य वाकड़े. ये पहला ओवर काफी महत्वपूर्ण ओवर रहेगा. आदित्य जिनके अंदर विकेट टेकिंग एबिलिटी है,
अपने हाइट का अच्छा फायदा उठाते हैं। गेंदबाजी के दौरान अच्छी खासी रफ्तार भी है उनके पास। शुरुआती झटके क्या दे सकते हैं ये देखने वाली बात है। पारी की पहली गेंद सामना करते हुए दीपक ओक करने का प्रयास, पहली गेंद दिशा इन, वाइट के साथ शुरुआत। ये नहीं किया जा सकता है क्योंकि आपके पास ज्यादा रन्स नहीं है। हो निश्चितपणे आणि पहिलाच आपण जर विचार जर केला तर पहिल्या चेंडू त्याने स्वेर हाताला अस्त्राच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी धाव खर्च केली. या धावसंख्येवरती तुम्हाला पूर्णपणे लगाम लावावा लागेल. तुम्ही जर लगाम जर लावला नाही तर प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू जे आहेत ते मात्र वेगाने पुढे पळतील, कारण लक्ष्य फार छोटा तुम्ही उभारलाय. हो पुन्हा डाबा स्टिकवरती चेंडूच्या हाताने टर्न करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु बस सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. पहिली धाव दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 8 के नीचे का आस्किंग रन रेट पारी की शुरुआत से। छोटा टारगेट चेज करना है लेकिन मुकाबला काफ़ी बड़ा है क्योंकि ये सेमीफाइनल मैच है। जीतने वाली टीम फाइनल में पहुंचेगी और ऐसे में भले ही ज़्यादा रन्स नहीं बनाया है पीछे टीम ने, लेकिन पवन पुत्र ब्लास्टर्स के गेंदबाज ज़रूर कोशिश करेंगे कि यहाँ पर बल्लेबाजों पर दबाव बनाया जाए। सिंगल से अपना खाता खोला है दीपक ने। अब स्ट्राइक रोशन के पास। 40 रनों की एक तूफानी पारी खेल चुके इस टूर्नामेंट में। कदमों का इस्तेमाल, शॉर्ट आर्म पुल किया है, डिप मिड विकेट पर फील्डर मौजूद है, वहां पर एक ही रन मिलेगा। रोशन का भी खाता खुला। निश्चितपणे परंतु पहिल्या षटकामध्ये पहिल्या तरफ फलंदाज जास्त रिस्क घेत नाहीत, कारण त्यांना सुद्धा माहिती की जर आपण इथे चांगली पार्टनरशिप जर उभारली तर मात्र जरूर आपल्या संघासाठी त्याचा पूर्णपणे लाभ मिळू शकेल. आणि त्याच अनुषंगाने सिंगलचा मात्र प्रयत्न करतात. 3 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. हालांकि स्ट्रोक थोड़े आक्रामक जरूर खेले उन्होंने, ऐसे नहीं कि वो बिल्कुल भी जोखिम नहीं उठाना चाहते हैं। गेंदबाजी पिछली 2 गेंदें बढ़िया रही है। केवल दिशा दिखाई है, कमाल का शॉट, गेंदबाज की गति का और उछाल का इस्तेमाल करते हुए दीपक दिंडे 4 रन। जबरदस्त वेगाचा तिथे मात्र त्या ठिकाणी फायदा घेतला. चेंडू मात्र वेगवान होता परंतु दिशा दाखवली आणि चेंडू पाहू शकाल गल्ली आणि थर्डमॅन मधून मग वेगानं ट्रॅव्हल झाले. त्या दिवशी पाहिले तर आउटफील्ड सुद्धा फार फास्ट आहे. चेंडू थांबवणं अशक्य आहे आणि पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. पहिली वेलकम बाउंड्रीज पाहायला मिळाली 83 गावदेवी नानकर संघाच्या इनिंगमध्ये. आणि जसा चौकार आला जरूर मनोज पाटील यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला गोड स्माईल पाहायला मिळाली. हो देवेंद्र सुद्धा पाहू शकाल सध्या खेळाडू कक्षामध्ये उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा अस्तित्व मात्र संपलं आहे. सुरेश काशनाथ चौधरी प्रेक्षक स्टँडमध्ये सध्या आहेत. आणि इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत, शॉट पाहिजे एकदा फिल्डर, चेंडू खाली पोहोचलाय. जर अशा प्रमाणे जर झेल पकडले गेले किंवा विकेट्स प्राप्त केल्या तर अजय ही मॅच सुद्धा चांगल्या रंगता स्थितीमध्ये जाऊ शकेल. निश्चित रूप से। और फील्डर कौन थे? टीम के को ओनर कैलाश पाटिल। शॉट फाइन लेग की दिशा में अतिरिक्त उछाल जिसकी मैं बात कर रहा था, ये अतिरिक्त उछाल से तंग करते हैं बल्लेबाजों को। बल्ले पर चढ़ सी गई थी, टॉपेज हुआ और बहुत ही सुंदर कैच। आसान नहीं था, थोड़ा सा बाई तरफ मुंह करना पड़ा था कैलाश पाटिल को, लेकिन कोई गलती नहीं की। पहली सफलता पहली ओवर में अपनी टीम को दिलाते हुए आदित्य वाकड़े, दीपक धिंडे का काम यहाँ पर तमाम हुआ। उन्होंने बनाए 5 रन। नानकर टीम का स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। जरूर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आय थिंक रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु लकी ड्रॉसाठी फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटानंतर तो जो बॉक्स आहे तो लॉक केला जाईल आणि 1 वाजल्यानंतर तो बॉक्स ओपन केला जाईल. बत्तीस गेंदों में अब 39 रनों की आवश्यकता है। यहाँ पर 83 गावदेवी नानकर टीम को चाहिए कि उनके बल्लेबाज सूझबूझ भरी बल्लेबाजी करे, क्योंकि समीकरण अब यहाँ से तो ज़रूर अभी भी हम कह सकते हैं कि बल्लेबाजों के पक्ष में नज़र आ रहा है, लेकिन आदित्य के इरादे काफ़ी खतरनाक है। तीखी गेंदबाजी करने के लिए चाहने भी चाहते हैं। सफलता प्राप्त कर चुके हैं नए बैट्समैन दामू मैदान में। नंबर 3 पर आदित्य चले, दाहिने से ओवर द विकेट। शॉर्ट आर्म पुल किया है, बिल्कुल खाली क्षेत्र में, स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी नहीं, 4 रन। ही चर्चा मी करत होतो की दामूनं या स्पर्धेमध्ये या नानकर संघासाठी पूर्णपणे इम्पॅक्ट टाकलाय. जरूर त्याला सावध संघाने ड्रॉप केला, परंतु नानकर संघाने त्याची खरेदी केली आणि या काय जबरदस्त चमकदारी कामगिरी करतोय अप्रतिम पाटका. गेंद इतनी खराब नहीं थी, लेकिन ये शॉट बहुत ही बेहतरीन खेला है उन्होंने। नॉर्मली हम देखते हैं कि पुल शॉट्स जो होते हैं वो शॉर्ट पिच गेंदों पर बल्लेबाज खेलते हैं, या फिर थोड़ा बैक ऑफ लेन गेंद होती है। ये गुड लेन पर पिच हुई गेंद थी, स्टंप्स की तरफ भी थी, लेकिन बहुत जल्दी पोजीशन में भी आ गए थे। गेंद को परख लिया था उन्होंने लेंथ को, और उसके बाद बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे। काफ़ी तेज़ गति से गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर।
ओहो, इस बार स्विच इट करना चाहते थे, इस बार बीट हुए और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। विकेट जरूर मिला लेकिन रन्स रोक नहीं पाए गेंदबाज। पहले ओवर के बाद स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण नानकर टीमची, कारण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आता मात्र फक्त 35 धावा इथून जोडायचे आहेत आणि जरूर कोणता संघ तो तिकीट इथे मात्र बुक करेल फायनलमध्ये जाण्यासाठी। सध्या तरी वर्चस्व आपल्याला नानकर संघाचा पाहायला मिळतोय। 11 धावा धावफलकावरती लागला गेला, 1 विकेट जरूर मात्र गमावलाय, परंतु स्थिती चांगली पाहायला मिळतोय। यानंतर 40+ आणि लेजंड जे खेळाडू आहेत आमने लोणार परिसरातील, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक्झिबिशन सामना पाहायला मिळणार आहे। चला दोन्ही टीमला विनंती करतो की आपण जो गणवेश आहे तो परिधान करून रेडी राहायचा आहे आणि त्याच्यानंतर एक्झिबिशन सामना असेल अंडर 25 आणि त्याच्या विरोधात 25+। जी हाँ, एक अलग कॉन्सेप्ट इस टूर्नामेंट में आपको देखने को मिलेगा। पिछले सीजन में, पहले सीजन में हमने देखा था ALPL स्टार्स बनाम PTC स्टार्स, वो भी काफ़ी सफल कॉन्सेप्ट रहा था, लेकिन हर साल कुछ ना कुछ नया करने का प्रयास 7 स्टार्स ग्रुप द्वारा। 30 गेंदों में अब 35 रनों की आवश्यकता है फाइनल में पहुंचने के लिए त्रियांश 11 गावदेवी नानकर को। नेवर लेकर जयेश, डेड बॉल रहेगी। कैप उनके सर पर ही थी, शायद वो भूल गए थे, लेकिन डिलीवरी स्ट्राइड में लगभग आ गए, उसके बाद शायद उनके जहन में आया कि ये कैप उतारनी चाहिए। अनेक गोलंदाज राजे आपण पाहिलेले की कॅप परदेश होता ते गोलंदाजी करतायत। हो, इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, जमिनीच्या साह्यानं जमिनीच्या मार्गाने ड्राईव्ह केला रोशन मोगरे, पण तिथे विकेट धोक्यात रामपूची आहे। यस, फिंगर अप, यालाच म्हणतात दुधात साखर। फील्डिंग करने वाली टीम के लिए लेकिन ये तो बैटिंग करने वाली टीम के लिए तो बहुत ही खतरनाक काम हो गया। आपकी टीम की स्थिति अच्छी है और यहाँ पर दूसरा रन कहाँ पर उपलब्ध था, ये देखिए, हल्के हाथों से कदमों का इस्तेमाल करते हुए टर्न कर दिया था ऑन साइड में, मिड विकेट रीजन में मिड ऑन से फील्डर पहुंचे थे। अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर। दामू ने जल्दबाजी की, अच्छी शुरुआत उनको मिली थी, चौका जड़ चुके थे पिछले ओवर में, लेकिन यहाँ पर दूसरा रन लेने के लिए काफ़ी आगे निकल पड़े थे और वापस लौटने का जब प्रयास किया तो वहाँ पर मौका नहीं था। रनआउट का शिकार बनते हुए दामू, दूसरे विकेट का पतन हुआ है त्रियांश 11 गावदेवी नानकर की पारी में। स्कोर है 12 रन। जरूर जर अशा प्रमाणे जर अधूनमधून जर विकेट्स जर प्राप्त केल्या पीसे संघाने तर जरूर या सामन्यामध्ये ते कमबॅक करू शकतात आणि चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो। या षटकामध्ये एक धाव जरूर त्याच्या विरोधात मात्र पूर्ण केली, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये दामू मात्रे रनआउटच्या सुरुवात बाद झाला आणि पाहू शकतो नवीन फलंदाज अक्षय थेटे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा मात्र असं वाटते की अक्षय थेटे पूर्णपणे रेडी नव्हता आणि त्याचमुळे पुन्हा डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केले गेलं। सध्या पाहू शकाल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे। 242 धावांचा पाठलाग सध्या भारतीय संघ करतोय आणि सुरुवात चांगली पाहायला मिळते सध्या। हो, परंतु इथे सुरुवात खराब अक्षय थेटेची, फटका भरपूर वेळा हवेत आणि सत्य मात्र चूक करत नाहीये, तो सत्तेत उतरला असं म्हणावं लागेल। जबरदस्त स्कायर जेल आणि सेलिब्रेशन पहा, टाळ्यांचा गजर मैदानाच्या अवतीभवती। गजब का कैच लपका है सत्यवान ने विकेट कीपर की भूमिका में। और अक्षय थेटे को देखिए, पहली गेंद खेल रहे थे, इतना आक्रामक शॉट खेलने की जरूरत नहीं थी, उछाल था गेंद में, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे टॉप एज और स्क्वायर लेग अंपायर के बगल में जाकर 4 खिलाड़ी और इंटरेस्टेड थे, उनको रोका था, उन्होंने कहा था कि मैं कैच ले लूंगा और कैच ले लिया वहां पर विकेट कीपर सत्यवान ने। बहुत ही बड़ा झटका त्रियांश 11 गावदेवी नानकर को। 12 पर 3 पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई। यहां पर अब चाहिए नानकर टीम को एक पार्टनरशिप। 28 गेंदों में 34 रनों की जरूरत है। ये लो स्कोरिंग सेमीफाइनल जरूर है, लेकिन रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ ALPL सीजन 2। जबरदस्त अप्रतिम कामगिरी सध्या आपण पाहतो। जरूर लक्ष छोटा आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठला लक्ष छोटा नसतो, कुठला लक्ष मोठा नसतो। जर तुमच्याकडे ताकद असेल, जिद्द असेल, तर तुम्ही किती धावांचा संरक्षण आणि किती धावांचा पाठलाग करू शकता। आणि सध्या संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात पीसे संघ। ओ, लाऊड अपील कॉट बेंचसाठी पहा, सर्वच खेळाडू मात्र अपील करतायत फणसांकडे। पूरी तरह से
जबरदस्त डिलीवरी अजय। पूरी तरह से बीट किया था और पूरी तरह से चार्ज हो चुकी है पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम। ललचाया था वहां पर बैट्समैन को, पैर चले नहीं थे, केवल बल्ला जा रहा था गेंद की तरफ। टेंटेटिव लगे, पहली गेंद खेल रहे थे और किस्मत वाले हैं कि किनारा लगा नहीं। पिंटू हालांकि तकनीकी दृष्टि से अच्छे बल्लेबाज माने जाते हैं और इस सिचुएशन के अच्छे बल्लेबाज भी माने जाते हैं, लेकिन पहली गेंद पर पूरी तरह से खोल कर रख दिया था उनको गेंदबाज जयेश शिलार ने। बहुत ही धारदार गेंदबाजी करते हुए जयेश। अगली गेंद, ओ इस बार नो बॉल और गेंद निकल गई है शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, नो बॉल पर चौका पंजाब। सामन्यामध्ये एक थरार निर्माण झाला होता, परंतु या चेंडूनं पूर्णपणे या सामन्याची रंगतच मात्र त्या ठिकाणी बिघडून टाकली। हाँ, ऐसा कहा जा सकता है क्योंकि ये बीमर गेंद लगभग कंधे की ऊंचाई तक आ रही थी। आसान सा फैसला था वहाँ पर अंपायर के लिए, शायद कुछ अलग करना चाह रहे थे, शायद वो थोड़ा सा रफ्तार में परिवर्तन करना चाह रहे थे, लेकिन गेंद हाथ से छिटक गई थी। वार्न करते हुए अंपायर और फ्री हिट का इशारा भी करते हुए लगे हाथों मनोज भोईर। 27 गेंदों में अब 29 रन चाहिए। फ्री हिट गेंद सामना करते हुए पिंटू स्लॉक करना चाहते थे, इस बार बीट हुए। ऑफ स्टंप के बाहर रखी हुई गेंद थी, थोड़ी नीची रही। वेरिएशंस है उनके पास, लेकिन कभी कभी वेरिएशंस दिखाने के चक्कर में गलती भी हो जाती है, जैसे कि पिछली गेंद पर हमने देखा था। वापसी तुरंत करते हुए डॉट बॉल के साथ। अब 26 गेंदों में 29 रनों की आवश्यकता है ये सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए। 3-11 गावदेवी नानकर को स्कोर इस समय 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहिला सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहत आहोत आमने लोणार प्रीमियर लीग मधील। हो, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून चालला वेगानं, पाहू शकाल क्षेत्राचे पाठलाग करतात, परंतु चेंडू थांबणार नाहीये। चेंडू चाललाय अगदी पॉइंटच्या पलीकडे। 4 धाबांसाठी येतोय चौकार। शॉट है ये, केवल गेंदबाज की गति का इस्तेमाल किया है, काफी लेट खेले हैं, गेंद को आने दिया था। पहले गेंद की लाइन और लेंथ को डटोला, फिर बैट का फेस खोला, मात्र दिशा दिखाने का काम किया है। कमाल का प्लेसमेंट और 4 रन पिंटू के खाते में। दरम्यान आमचे गुरुवर्य संतोषजी जोशी सर आहेत ते शुभागमन झालेले, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मनोहरजी केणे। असं वाटतं की अतिशय इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील, परंतु इथे पुन्हा पटका अभेद केलाय, विकेटचा पतन। ओहो, काय चाललाय मैदानाच्या आतमध्ये, धाबा सुद्धा येत आहेत, विकेटचा पतन सुद्धा होतोय आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। थरार क्रिकेटचा तुम्ही पाहता आमने लोणार प्रीमियर लीग सीजन 2। इस बार भी गति का इस्तेमाल करना चाह रहे थे, लेकिन इस बार गेंद थोड़ी धीमी गति से आई, थोड़ा अतिरिक्त उछाल था और ज्यादा जगह नहीं थी, शरीर के थोड़ी नजदीक थी। गली में बेहतरीन कैच, वहां पर फील्डर की तारीफ करनी होगी, विशाल डाकी थे वहां पर, बेहतरीन कैच लपकते हुए। चौथा झटका लग चुका है 3-11 गावदेवी नानकर को। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त, स्कोर 21 रन 4 विकेटों के नुकसान पर। समीकरण ज्यादा कठिन नहीं है, लेकिन 4 विकेटें गिरी है, ये चिंता का विषय है। 24 गेंदों में 25 रन चाहिए नानकर को। लगभग बॉल टू रन इक्वेशन आहे, परंतु प्रेशर निर्माण केलाय पिसे संघाने। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या धाबांचा पाठलाग सहजपणे केला जाऊ शकेल, परंतु पहा आमची 7 स्टार कमिटी किती अपाट मेहनत करतायत। पूर्णपणे त्यांचा फोकस या स्पर्धेकडे आहे। लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळतील। त्याच्यानंतर पाहू शकाल 4th प्राइज, 3rd प्राइज, 2nd प्राइज, 1st प्राइज, मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, हे सर्व पारितोषिक आपण या ठिकाणी आज वितरित करणार आहोत आणि आता ती तयारी सुरू आहे। परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स तयारी करतायत अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी। नए बल्लेबाज रवि आए हैं, नया ओवर लेकर आदित्य वाकड़े अपना दूसरा ओवर लेकर। शॉट अंजाब नीचे रखा है, गेंद को हवा में खेलने की कोशिश नहीं की, यहां पर खतरनाक साबित हो सकता है दूसरा रन, लेकिन खराब थ्रो, गलत एंड पर थ्रो, ओवर थ्रो। एक और रन ले जाएंगे बल्लेबाज, 3 रन कंप्लीट। ले जाएंगे और ले गए 1 रन। ट्रॉफी कौन लेकर जाएगा योगी आज? अब 4 टीमें बची है। पहा ट्रॉफी कोण घेऊन जाणार, परंतु आपला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळणार आहे, कारण डिपेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय। परंतु मागील पर्वातील रनरअप संघ सध्या अजूनही अस्तित्व टिकून आहे। बीबी स्पोर्ट इटाडे
ये देखिए गेंद को हल्के हाथों से केवल शॉर्ट आर्म चैप किया था। ये अच्छी सोच की बल्लेबाजी, फील्डर तेज आए थे, क्षेत्ररक्षण अच्छा हुआ था, लेकिन थ्रो डायरेक्ट हिट करने का प्रयास किया उन्होंने नॉन स्ट्राइकर से इन पर। गेंदबाज के पास भी लौटा देते तो भी शायद मौका था वहां पर, लेकिन निशाना चूक गया। उसके बाद एक और रन बल्लेबाजों ने चुरा लिया, 3 रन, बहुमूल्य रन। अब समीकरण है 23 गेंदे और 22 रन। चुका जास्त होत आहेत मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा ते खर्च करता येते पाहू शकाल. बॅटची कडा शॉट फाईनलेला फिल्डर आहे, चांगला क्षेत्ररक्षण. पहा प्रत्येक धावेला किती प्रेक्षक मात्र सिरियसली घेत आहेत, जणू काय या बाउंड्री झाली की काय. परंतु आता मात्र एक एक धावेलाच फार महत्व आहे या सेमी फायनलच्या मॅचमध्ये. आज ऐसे लगता है कि पूरे जो आमने लोनार्ड परिसर के क्रिकेट प्रेमी है वो यहाँ पर पीसे में पहुँच गए हैं स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रिकेट ग्राउंड पर. परंतु अजय सुरुवातीला हे सुद्धा मात्र प्रश्न पडला होता की या मैदानावरती प्रेक्षकाचा प्रतिसाद मिळेल की नाही, ही स्पर्धा सफल होईल की नाही. परंतु अक्षरशः मात्र ही स्पर्धा डोक्यावरती उचलून घेतलेली आहे प्रेक्षकांनी. पुन्हा मात्र फक्त दिशा दाखवली, पुन्हा शॉर्ट फाईनल केले, चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहू शकाल सिंगल धाव ते मात्र पूर्ण केली गेली. सिंगल आता मात्र इथे धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत, कारण फलंदाज सुद्धा रिस्क घेण्यासाठी तयार नाही त्याचे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ही मॅच नाही तर फाइनल तक टिकट है. रोशन मोगरे को देखिए नॉर्मली कितनी विस्फोटक बैटिंग करते हैं, लेकिन आप आज ऐसे खेल रहे हैं जैसे मानो ठंडा पानी भी फूक फूक कर पीते हो. स्कोर 26 पर 4, 21 गेंदों में 20 रन चाहिए. रवि के पास स्ट्राइक, शॉट हम पुल कर दिया है, अच्छा शॉट, फील्डर है पीछे जरूर, लेकिन यहाँ पर 2 के बारे में सोचेंगे. अच्छा क्षेत्ररक्षण, थ्रो भी अच्छा है, विकेट कीपर के पास 1 ही रन पर संतुष्ट करना पड़ा है बल्लेबाजों को. हालांकि सिंगल डबल से भी बल्लेबाज जानते हैं कि काम हो सकता है, इसीलिए थोड़ा सा संयम बरत रहे हैं. मौका मिलेगा तो वो बड़े शॉट्स के लिए जाएंगे. निश्चितपणे तुम्ही सुद्धा नेहमीच म्हणता की सुईने काम होते तर इथे तलवारची आवश्यकता काय आहे, आणि तेच कार्य सध्या दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी करतायत. परंतु गोलंदाजांना अजय आता फलंदाजांना मात्र आमंत्रित करावं लागतील की तुम्ही चुकीचे फटके खेळा एक्झॅक्टली, आणि त्या चुकीच्या फटक्यामध्ये किमान एखाद दुसरी विकेट जर मिळाली तर मात्र पीसेस संघ सुद्धा मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. इथे मात्र पहा, इथे चूक करण्यासाठी मात्र आमंत्रित केलं होतं. समोरच्या दिशेने मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल, बॉल टू रन इक्वेशन आहे. 19 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावांची गरज. थोड़ा लाइन को वैरी किया, इससे पहले स्टंप्स की तरफ, शरीर की तरफ गेंदबाजी कर रहे थे, लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच कराई थी और अंदर की तरफ आई तेज गति से. टप्पा पड़ने के बाद अच्छी गेंद थी, स्क्वेयर कट चढ़ना चाहते थे, वहां पर रोशन बीट हुए. एक एक गेंद काफी कीमती, एक एक रन काफी महत्वपूर्ण है इस मैच में, एक एक विकेट काफी क्रूशल है. अगली गेंद और विकेट, इस बार भी अंदर की तरफ लेकर आए, इस बार कट किया. अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर पॉइंट क्षेत्र में, गेंद को पीछे नहीं जाने दिया सत्यवान ने. पूरी जी जान लगाकर यहाँ पर क्रिकेट खेली जा रही है सभी खिलाड़ियों द्वारा. अच्छा दृश्य है. 3 ओवर की समाप्ति, स्कोर 28 रन 4 विकेटों के नुकसान पर, और आखिर के 3 ओवर्स में 18 रन मात्र चाहिए फाइनल में पहुंचने के लिए. त्रियांश 11 गावदेवी नांदकर को इस सेमीफाइनल मैच में पवन पुत्र 7-2-1 ब्लास्टर पीसे के विरुद्ध. जबरदस्त सध्या तरी आपण पाहतो की वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. सामना लो स्कोरिंग आहे, परंतु अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये की हा सामना जिंकेल कोण. पहा केने साहेब, ही जागा सराव करण्याची नाहीये. लेकिन योगी हम देखें तो पीसे टीम का जो बॉडी लैंग्वेज है उनके खिलाड़ियों का अभी भी काफ़ी पॉजिटिव है. उन्होंने मैच छोड़ा नहीं है, अभी भी उनकी कोशिश जारी है. और मुझे लगता है कि एक अच्छा ओवर यदि घटता है यहाँ पर तो निश्चित रूप से फिर काफ़ी रोमांच बढ़ सकता है मैच में. फिलहाल जो इक्वेशन है वो बल्लेबाजों के पक्ष में ज़्यादा नजर आता है, क्योंकि 18 गेंदों में 18 रन चाहिए, 6 विकेटें अभी भी बची हुई है. हो निश्चितपणे अजूनही मात्र पाहिलं तर दोन्ही संघांसाठी संधी आहे की कुठलाही संघ मात्र या ठिकाणी जिंकू शकतोय. 18 चेंडू 18 मध्ये 18 धावांची गरज. पण यानंतर पाहायला विसरू नका 40+ विरुद्ध आमने लोनार्ड सिनियर या 2 संघादरम्यान तुम्हाला एक्झिबिशन सामना पाहायला मिळेल. एका बाजूने लखन पाटीलची आर्मी असेल तर दुसऱ्या बाजूला अनंत केन यांची टीम असेल. परंतु दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर, आय थिंक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन उभं राहायचं आहे, आणि जी संघनायकांनी जबाबदारी घ्या, आपापल्या खेळून लवकरात लवकर जमा करायचे आहेत. आणि त्यानंतर आय थिंक अंडर-20 आणि 25+ जो एक्झिबिशन सामना आहे त्या संघामध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी सुद्धा मात्र एकत्रित जमा व्हायचं आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्स समोर आपण उभे राहा. 18 गेंदे 18 रन्स, मैच में अभी भी काफ़ी जान है.
नेवरलेकर विजय तरे, ये जो गेंदबाज है ये मैच को पलट सकते हैं, अपनी टीम की ओर लेकर आ सकते हैं, क्योंकि उनमें वो एबिलिटी है, जादूगर माने जाते हैं, गेंद को टर्न कराते हैं, विकेट चटकाते हैं, और जब चटकाते हैं तो गुच्छों में चटकाते हैं, ये खासियत है विजय की। हो निश्चितपणे, परंतु आज त्याला ती कला दाखवावी लागेल. मॅजिकल ऑफ आमले लोणार त्याला जरूर आपण नाव दिलेलं आहे, परंतु आज मॅजिकल प्रमाणे त्याला गोलंदाजी करावी लागेल, चमत्कार खेळ त्याला करावा लागेल. आणि जर इथे त्याने चमत्कार जर केला अजय, तर असं वाटतं की संपूर्ण पिसेकरांचा त्याला नमस्कार असेल. बिल्कुल बिल्कुल, कल एक ओवर में 3 रन देकर 3 विकेट चटकाए थे उन्होंने बहुत ही क्रूशल स्टेज पर। आज वैसा ओवर डाल सकते हैं क्या? आज वैसा कारनामा करने में कामयाब हो जाते हैं तो फिर मजा आएगा मैच में। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद ड्राइव कर दिया, दर्शनीय स्ट्रोक रोशन मोगरे के बल्ले से, क्रैकिंग कवर ड्राइव, 4 रन। हा क्लासिकल खेळाडू आहे आणि आमचे सहकारी समालोचक सूरज पाटील यांचे फेवरेट खेळाडू होते, परंतु आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि जरूर त्यांना आपण मिस करतोय. परंतु फटका लाजवाब, सर्वांची मन जिंकणारा स्ट्रोक पाहिला आणि या रोशनच्या बाटपुत्रात चौकार पाहायला आपल्याला. बहुत ही सुंदर स्ट्रोक, बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी, उसका पूरा फायदा उठाया, सही तकनीक का परिचय देते हुए। कवर्स में फील्डर भी था वहां पर, लेकिन उस फील्डर को बीट करने में कामयाब रहे, परफेक्ट टाइमिंग थी, सब कुछ सही उस स्ट्रोक में। और अब पलड़ा और भारी होता हुआ त्रियांश 11 गावदेवी नानकर का इस मैच में। नानकर की गेंदबाजों की मैं तारीफ करूंगा, जिस तरह से उन्होंने शानदार प्रदर्शन किया और पीसे जैसी बड़ी टीम को मात्र 45 रनों तक रोका। बल्लेबाजी में शुरुआत खराब रही, विकेटें गिरती रही यहाँ पर, लेकिन अब एक अच्छी पार्टनरशिप बनती भी नजर आ रही है रवि और रोशन के बीच में। रोशन सलामी बल्लेबाज अभी भी डटे हुए हैं, अच्छी बैटिंग करते हुए। ओ अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे, गेंद पीछे जा रही है शॉर्ट थर्ड मैन पर, इससे पहले कि फील्ड किया जाए 1 रन, लेग बाइट्स का इशारा करते हुए अंपायर। निश्चितपणे आता मात्र पाहू शकेल प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावा जरी जोडल्या तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात, अशा प्रमाणे स्थिती आता निर्माण फलक्यावरती आपण पाहत आहोत. कारण 16 चेंडू शिल्लक आहे, तरी 16 चेंडूमध्ये 13 धावांची इथून आवश्यकता आहे. जबरदस्त मध्ये या ठिकाणी फाईट बॅक पाहिली आपण पिसेकरांची. अजून त्यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. फटका हवेत केला, झेल होईल का? पाठपुढे जात असताना प्रयत्न जरूर केले होते, परंतु डीप वरून फिल्डर जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. हो, बॅकअपला फिल्डर आहे, अन्यथा अजून काही धावा एक्स्ट्रा मात्र मिळू शकल्या असत्या, परंतु 2 धावा तिथे सहजपणे पूर्ण केल्या. आणि आता मात्र असं वाटतं की कुठेतरी अटॅकिंग खेळ सुद्धा मात्र पाहायला मिळू शकेल, कारण परिस्थिती आता चांगली पाहायला मिळते. कारण हा सामना पूर्णपणे झुकतोय आता 83 11 गावदेवी नानकर संघाच्या बाजूनं. और यहाँ से यदि त्रियांश 11 के बल्लेबाज ज़्यादा गलतियां ना करे तो मुझे नहीं लगता है कि वे ये इस मैच को हार सकते हैं, क्योंकि समीकरण बहुत आसान हो गया है। अच्छी बल्लेबाजी करने का प्रयास, लेकिन हवा में और आउट। स्क्वायर लेग पर खिलाड़ी था, सीधे फील्डर के हाथों में कैच थमा बैठे हैं रवि, बहुत निराश, आउट होकर पवेलियन में लौटते हुए। जबरदस्त झेल शॉट स्क्वेअर लेग कडे पाहिले तर विशाल डाकी होता आणि जरूर त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र पूर्णपणे विसावलाय. पहा, हा फटका आय थिंक चौकारासाठी नव्हता, परंतु सिंगल डबलसाठी ड्राईव्ह त्याने करण्याचा प्रयत्न केला, परंतु असं वाटतं की लक फॅक्टर ऑन आहे. परंतु बॉडी लँग्वेज पाहिजे अजूनही पॉझिटिव्ह आहे, सामना सोडला नाहीये. कारण आम्ही ब्लास्टर प्रमाणे आज खेळणाऱ्या स्पर्धेमध्ये हे मात्र दाखवत असताना आज प्राणी सुद्धा पाहतोय की ही स्पर्धा खूपच एन्जॉय करतायत. क्या बात है, उनके अंदर भी एक संघर्ष चल रहा है बीच मैदान में। नीचे रखना चाहते थे लेकिन नीचे रख नहीं पाए, हल्के हाथों से टर्न किया था। 14 गेंदों का खेल बाकी, 11 रनों की आवश्यकता, विजय ने सफलता दिला दी अपनी टीम को। लेकिन यहाँ से मुझे लगता है कि ब्लास्टर्स को सिंगल्स भी बचाने होंगे, कुछ डॉट गेंदे, यदि रन बॉल आ जाता है ये समीकरण 8 गेंदे 8 रन 7 गेंदे 7 रन ऐसे आता है तो फिर वो बराबरी का रहेगा संघर्ष। फिलहाल अभी भी मैं मानता हूं कि बल्लेबाजों के लिए थोड़ा सा आसान है, 14 गेंदों में 11 रन, लेकिन विकेटें यदि इसी तरह से गिरती रहेंगी, डॉट गेंदे खिलाएंगे बल्लेबाजों को गेंदबाज, तो फिर कुछ भी हो सकता है। एखाद दुसरी विकेट्स मॅचमध्ये जान येऊ शकेल आणि फलंदाज पाहू शकेल सिनियर आकाश पाटील आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याने मात्र दाखवला पल्याच्या ऊपर तो विकेट डोक्यात. ओ माय गॉड, झेल ड्रॉप केलाय. रितेश तिस्कर होता आज, रितेश तिस्करचा खेळ पाहिला अजय, तर बॅटिंगमध्ये सुद्धा त्यांनी हवी तशी कामगिरी केली नाहीये, परंतु फिल्डिंगमध्ये सुद्धा पहा खराब क्षेत्रक्षण. हा झेल पकडला असता तर आय थिंक या सामन्यावरती पूर्णपणे एक चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. हे दृश्य पहा, आसान सा मौका था, लेकिन ये दबाव है सेमीफाइनल मुकाबले का, उस दबाव को झेल नहीं पाए है रितेश।
अब कैच छोड़ाए या मैच छोड़ाए थोड़ी देर में पता चल जाएगा। पिकअप शॉट खेला था, सीधी गेंद थी स्टंप्स की तरफ, नीचे रख नहीं पाए थे। और देखिए दोनों हाथों में और थोड़ा दूर से लेने का प्रयास, और थोड़ा आगे आ सकते थे, समय था उनके पास। गलत टेक्निक मैं समझता हूँ वहां पर फील्डर की, और कैच ड्रॉप। 13 गेंदों में अब 10 रन चाहिए गावदेवी 311 नानकर को। रिवर्स खेलना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं। विकेट कीपर भी सफाई से रोक नहीं पाए थे, लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर। और इसके साथ ही विजय का ओवर समाप्त होता हुआ 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 36 रन 5 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर्स का खेल बाकी है, 10 रनों की जरूरत है 311 गावदेवी नानकर को। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. फक्त लक्ष जर पाहिले तर 46 धाबांचा होता, परंतु असं वाटते की 83 गावदेवी नानकर संघ मात्र 70 ते 75 धाबांचा पाठलाग करतो की काय. एवढा मोठा लक्ष तिथे मात्र बनवला आहे. आणि हे दृश्य पहा, व्यासपीठावरील दृश्य सध्या पाहत आहोत. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी सध्या आपण पाहतोय. स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. परंतु विनंती करतो पीसी संघ, चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ आपण घेऊ नका. जरूर तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय. कुशल मोमेंट आहे, परंतु वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. 12 चेंडूमध्ये 10 धावांचं इथे संरक्षण करायचं आहे. परंतु रितेश तिशकर फार मोठी चुकी त्याच्याकडून पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर अशा प्रमाणे चुका जर केल्या तर मात्र जरूर तुमच्या संघाला त्याचा नुकसान होऊ शकतोय. परंतु अजूनही खेळ संपला नाही आहे. अजून इथून 10 धावा इथे जोडायच्या आहेत फायनलचं तिकीट प्राप्त करण्यासाठी. देखना है अब गेंदबाजी के लिए कौन आता है। आदित्य वाकड़े अपना स्पेल समाप्त कर चुके हैं। जयेश ने एक ओवर किया है, विजय ने पिछला ओवर डाला है। क्या जयेश के ऊपर फिर से भरोसा जताया जाएगा या फिर बॉलिंग में एक और बदलाव किया जाएगा? जयेश एक बार फिर से गेंदबाजी के लिए आते हुए, एंड चेंज किया गया है। पहला ओवर जो उन्होंने किया था वो रिवर एंड से किया था। हालांकि दिगंबर भी एक अच्छा ऑप्शन ज़रूर है, लेकिन जयेश पर एक बार फिर से भरोसा जताया गया है, क्योंकि 2 विकेट चटकाए थे उन्होंने अपने पहले ओवर में। सिर्फ 10 रन खर्च किए थे, रन्स थोड़े ज़्यादा ज़रूर गए थे, लेकिन 2 विकेट चटकाए थे। यहाँ पर उससे भी ज़्यादा किफ़ायती गेंदबाजी करनी होगी, क्योंकि 10 ही तो रन है अब बचाने के लिए 2 ओवर्स में। सिंगल्स बचाने होंगे। स्ट्राइक आकाश के पास एज लगा है। शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर, लेकिन बहुत तेज बल्लेबाज। सिंगल कंप्लीट, चुरा लिया रन। प्रत्येक धावेसाठी या गुलाबी गारव्यामध्ये म्हणू शकतो की घाम फोडलाय सध्या 83-11 गावदेवी नानकर संघाला. कारण फलंदाज सुद्धा अजय डबल माइंड आहेत की मोठा फटका खेळू की सिंगलसाठी प्रयत्न करू. कारण पहिल्या चेंडूवरती ती स्थिती पाहिली आपण. आकाश पाटील सारख्या फलंदाज एका धावेसाठी तिथे सास पडला. हो, आता मात्र फटका हवेत केला, परंतु सरळ बॅटने लॉक केलाय आणि अगदी चेंडू जाऊन साइड स्क्रीनला धडकतोय. येतोय चौकार. दर्शनीय स्ट्रोक रोशन मोगरे के बल्ले से। रोशन ने सही समय पर चौके लगाए हैं। जब भी उनको मौके मिले हैं तो वो चूके नहीं है, और छोटी बैकलिप का उपयोग करते हुए सिंगल डबल भी लेते रहे हैं। आड़े बैट से सामने प्रहार किया था बॉलर के सिर के ऊपर से। काफी सुरक्षित इलाके में खेला हुआ स्ट्रोक। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के पास कोई मौका नहीं था। 1 बाउंड चौका। जीत की तरफ बढ़ती हुई 83-11 गावदेवी नानकर। 10 गेंदे शेष, 5 रनों की आवश्यकता। शॉट ऑफ लेंथ इस बार खींच के मारा है, लेकिन कंट्रोल शॉट है। फील्डर जरूर थे डीप में। 1 रन यहां पर मिलेगा। चांगला स्ट्रोक. जय शेलारने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याच हॅट्रिकची आता मात्र आवश्यकता असेल टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाला. कारण 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे टीम 83-11 नानकर संघाला. परंतु त्या चौकारानं मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज केलं. परंतु आज रोशन मोगरेनं काय कमालीची इनिंग पेश केलेली आहे. छोटी आहे परंतु महत्त्वपूर्ण आहे. 16 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. चमत्कारी कामगिरी आता मात्र करावं लागेल गोलंदाजांना. परंतु वर्चस्व पूर्णपणे नानकर संघाचा आता मात्र आपल्याला सामन्यावरती पाहायला मिळतोय. हो, गोलंदाज चेंडू रिलीज करायला सुरुवात केली, परंतु अजूनही फिल्डिंग तिथे मात्र पूर्णपणे कंप्लीट झाली नव्हती. ये कहीं ना कहीं निराशा है, ये फ्रस्ट्रेशन है। देखिए गेंदबाज का कहीं ना कहीं ध्यान ही नहीं है वहाँ पर, और वो यही सोच रहे हैं कि ये ऐसे कैसे हो गया, हमारे बल्लेबाजों ने इतने कम रन्स कैसे बनाया आज। और गेंदबाजी में प्रयास तो अच्छा हुआ है, लेकिन अब बहुत मुश्किल नज़र आता हुआ। रिवर्स खेलना चाहते थे, यहाँ पर इस स्ट्रोक की कितनी आवश्यकता है, ये सवाल ज़रूर अपने आप से पूछेंगे आकाश।
एक गेंद डॉट आ गई है। अब 8 गेंदों में 4 रन चाहिए। करिश्माई बॉलिंग की आवश्यकता है फाइनल में पहुंचने के लिए पवन पुत्र ब्लास्टर्स पीसे टीम को। चेंडूची जास्त संख्या आहे त्याचमुळे मात्र त्यांनी प्रयत्न केला असावा रिव्हर्स फटका खेळण्याचा, परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी ठरला. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल कटर आउट स्विंगर, जबरदस्त कामगिरी. कुठेतरी अजय जर पाहिले तर 10 धाबा कमी पडल्या. प्रतिस्पर्धी संघाने जर 50च्या पुढे जर धावसंख्या जर उभारली तर आय थिंक या सामन्याला अजूनही मजा येऊ शकली नाही, परंतु अजूनही लढतायत. असं नाही की सामना सोडलाय पीसी संघाने, कारण ते सुद्धा सांगते की आमच्याकडे सुद्धा मात्र आम्ही जिद्द इथे चिकाटी दाखवतोय, जे आमच्याकडे क्षमता ते क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न करतोय. हो, अजून एक चांगला चेंडू हाताळली आणि हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये चाललाय. ओहो, काय होणार, अजूनही मात्र सस्पेन्स बाकी आहे. कोण जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 4 धाबांची गरज. पेस कम रखा वहां पर, लेकिन अच्छे लेग कटर्स देखने को मिले। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, जयेश की यहाँ पर तारीफ करनी होगी। एक चौका जरूर लगा इस ओवर में, लेकिन उसके बावजूद भी सिर्फ 6 रन खर्च किए। अंतिम 3 गेंदें लगातार डॉट फेंकी उन्होंने, और अब इस मैच में रोमांच जरूर है। 6 गेंदें 4 रन, कुछ भी हो सकता है। ये देखने में आसान लगता है, लेकिन कई बार हम देख चुके हैं आखिरी ओवर में गेंदबाज कमाल का प्रदर्शन करते हैं। ऐसी सिचुएशन में बल्लेबाज जरूर, आपने जैसे कहा कि थोड़े से दुविधा में रहते हैं, बड़े स्ट्रोक के लिए जाए या फिर ग्राउंडेड शॉट्स खेले, और ऐसे में कई बार मैच फंस जाता है। हालांकि अच्छी बात यह है नानकर के लिए कि स्ट्राइक रोशन मोगरे के पास रहेगा जब ओवर की शुरुआत होगी, जो 11 गेंदों में 16 पर बैटिंग कर रहे हैं, एकमात्र बल्लेबाज जिन्होंने बहुत अच्छी बैटिंग की इस पारी में। परंतु अजय, परिस्थिती अशी आहे की रोशनवरती सुद्धा प्रेशर येऊ शकते. जर त्याने एकाच दुसरा डॉट चेंडू खेळला तर मात्र तो सुद्धा तिथे चूक करू शकते, परंतु ती चूक करण्यामध्ये गोलंदाजाला भाग पाडावा लागेल. आणि आता गोलंदाज कोणता असेल तर आय थिंक विजय तरे येतो की काय, परंतु नाहीये. नहीं, उनको चांस ही नहीं है, क्योंकि आदित्य ने 2 ओवर्स डाले हैं, जयेश ने 2 ओवर्स डाले हैं। दिगो आलाय सावत गावचा दिगो आलाय. ये देखिए किस तरह से वो डॉट गेंदें आपको दिखाई जा रही थी। जबरदस्त लेग कटर से एक स्विच हिट का भी इस्तेमाल किया था। वो सोच रहे थे कि चौका लगाकर मैच फिनिश कर दूंगा, लेकिन फिर दबाव में नजर आए हैं आकाश सीनियर। 6 गेंदें 4 रन। टायमिंग आपण कडे लक्ष वेधूया. चला, एक फिल्डर आतमध्ये टाका. उससे शायद उनको कोई ऐतराज ना हो, क्योंकि 4 रन बचाने हैं 6 गेंदों में, लेकिन रूल्स आर रूल्स, सभी के लिए समान। ये देखिए 7 स्टार्स के 2 स्टार्स आपके स्क्रीन पर, लखन पाटिल और अनंता केणे। आणि जरूर यानंतर सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात ते लढणार आहेत. तैयारी की जा रही उस मैच की। चला, लगेच आपण सामन्याला सुरुवात करा प्लीज, जास्त वेळ आपण घेऊ नका. राकेश दिगाडकर, अजित पाटील, लखन पाटील, रामकृष्ण काकडे एका बाजूने असतील. आणि असं वाटतं की आनंदा खेणे वन मॅन शो आहेत की काय 40+ माध्यमातून. 6 गेंदें 4 रन। छह गेंदें 4 रन। क्रिकेट का खेल है, जब तक अंतिम गेंद नहीं फेंकी जाती, अंतिम रन नहीं बनता है, अंतिम विकेट नहीं गिरता है, किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है। कुछ क्लोज इन फील्डर्स है। दिगंबर ओवर द विकेट, रोशन के लिए हुक कर दिया, गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन फील्डर काफी दूर है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बाउंस पर उठाते हुए पहली गेंद पर सिंगल। ओ, विकेट कीपर से थोड़ी सी गलती हुई है, लेकिन मौका भुना लिया, मौका, बैट्समैन रन आउट। मौका और मौका पा गया. एक धाव दोन्ही तिथे मात्र पूर्ण केली, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रोशन मोगरे सटल बॅटर आता बादून माघारी चाललाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाबांची गरज. हालांकि इस गेंद पर मैच फिनिश हो सकता था। लेग स्टंप की दिशा में वो शॉर्ट पिच गेंद थी, थोड़ी दिशाहीन गेंद थी, लेकिन सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गैप नहीं ढूंढ पाए। और ये देखिए बैकअप अच्छा था विकेट कीपर के पीछे, वहां पर फील्डर का अच्छा थ्रो और नहीं पहुंच पाए अपने क्रीज में सुरक्षित तरीके से। रोशन मोगरे अच्छी बल्लेबाजी जरूर की, लेकिन मैच को फिनिश नहीं कर पाए। ये हमारे 40+ के कुछ खिलाड़ी आपके स्क्रीन पर जो अगले मैच में आपको एक्शन में नजर आएंगे, एक से बढ़कर एक खिलाड़ी है, सभी दिग्गज खिलाड़ी है। जरूर संतोष जोशी, दिलीप यांना सुद्धा पाहू शकाल, भगवानजी पाटील, अनंताजी केणे. परंतु दिगंबर मालीने जर हा सामना जिंकून दिला तर कुमार जय विकास पाटील यासकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मनोहरजी केणे यांना पाहू शकाल, दिलीपजी
विजय जिक्केने, मधुकरजी वेलेकर, श्रावणजी पाटील, विलासजी घोडे, दिलीप घोडे सुद्धा तिकडे आहेत. आय थिंक कोचच्या भूमिकेमध्ये असतील. असू द्या, चला सामन्याला सुरुवात करूया आपण. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 3 धाब्याची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर धीरज, मॅन फ्रॉम नानकर. मैच का नतीजा अभी तक स्पष्ट नहीं है, लेकिन यहाँ पर प्रशंसा करनी होगी पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम के गेंदबाजों की, उनके खिलाड़ियों की. छोटे टोटल पर बहुत अच्छा फाइट बैक किया है उन्होंने. एक ही रन मिला पहली गेंद पर, दूसरे रन के चक्कर में बैट्समैन आउट हुए हैं. अब 5 गेंदों में 3 रनों की जरूरत है. ठाणलं तो जीत आहे, मानलं तो हार आहे. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाब्यांची गरज. 6 विकेट गिरे हैं. नए बल्लेबाज धीरज के पास स्ट्राइक, शॉट एक्स्ट्रा कवर शॉट मिड विकेट. वो सिंगल सेविंग पोजीशन में, कैचिंग पोजीशन में है. पॉइंट पर खिलाड़ी, शॉट थर्ड मैन पर फील्डर, मिड ऑफ. अगली गेंद ओवर द विकेट से. ये क्रिकेट की गर्मा गर्मी है, क्रिकेट की गहमा गहमी है. रोमांचक स्थिति में ये मैच, ALPL का रोमांच चरम सीमा पर पहुंचता हुआ नजर आ रहा है. जरूर जरूर प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती आणि जो प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो. या नंबर ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडू आलाय, डॉट आलाय. ओ माय गॉड, ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी भी बाकी आहे मेरे दोस्त. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या दोन्ही टीम साठी. आमने लोणार प्रीमियर लीग सेमीफाइनल क्रमांक 1. ये दबाव का नतीजा है. पैर चले ही नहीं थे, खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास, हल्की सी गेंद मूव हुई बाहर की तरफ. बहुत ही खूबसूरत गेंद थी, सही सोच की गेंदबाजी. ड्राइव करने के लिए आमंत्रित किया था बैट्समैन को, ऑफ स्टंप के बाहर रखा था और महत्वपूर्ण डॉट गेंद दिगंबर माली द्वारा. अब 4 गेंदें 3 रन. अगली गेंद ओवर द विकेट से. इस बार एज लगा, गेंद हवा में, लेकिन फील्डर थोड़े से दूर रह गए. दूसरे की कोशिश, दौड़ लगा चुके हैं बल्लेबाज. रनआउट का मौका और रनआउट. क्या चल रहा है भाई, ये क्या हो रहा है मेरे भाई. ये क्रिकेट हो रहा है मैदान के अंदर. जो कुछ भी हो रहा है अद्भुत हो रहा है. ALPL का ये रोमांच है. वाह क्या मैच है. 3 गेंदों में अब 2 रनों की आवश्यकता है. 7वें बल्लेबाज आउट होकर पेविलियन में लौटते हुए धीरज. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. जी 7 स्टारची मेहनत राहिली त्या मेहनतीचं फल प्राप्त होते. 5 चेंडू हवेत होता. विजयने मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर कैलास पाटील चेंडूचा फाटला करतायत. फेकी लाजवाब झाली. ओ कलेक्शन किती सुंदर पहा. विकेट कीपर जयेश शेलारच्या वतीने पाहायला मिळाली आणि योग्य वेळेवरती त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. थोड़ी और अटैकिंग फील्ड होती तो शायद बैट्समैन कैच भी आउट हो सकते थे, लेकिन चलिए ये तो अगर मगर की बातें हैं. अब 3 गेंदों में 2 रनों की आवश्यकता है. क्या सेमीफाइनल मुकाबले में हमें सुपर ओवर देखने को मिलेगा? सब कुछ हुआ है अजय, लेकिन ये नहीं हुआ है. वो भी हो सकता है. कांटे की टक्कर है, रोंगटे खड़े कर देने वाला ये सेमीफाइनल मुकाबला. त्रियांश 11 गावदेवी नानकर और पवन पुत्र 7-2-1 ब्लास्टर्स पीसे के बीच में कड़क मैच. सुपर से ऊपर जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दीपेश आलाय, मॅन फ्रॉम खांडवल. क्षमता आहे अजय, परंतु सिच्युएशन खूपच कठीण आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. पहा सामना एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय, परंतु परिस्थिती पाहिली तर गंभीर आहे. खांडवल से बिलोंग करते हैं दीपेश. 3 गेंदों में 2 रन चाहिए. कुछ कहा नहीं जा सकता है कि कौन सी टीम जीतेगी. यहाँ से दबाव, ये दबाव को झेलना एक कला होती है, और दबाव में हमने देखा है कि अक्सर बड़े बड़े सुरमा भी मार खा जाते हैं, ढेर हो जाते हैं. ऐसी ये दबाव चीज ही निराली है. दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है. अजय तुला वाटत नाही की या सामन्यामध्ये नानकर संघाने जास्त सावधगिरी बाळगली? हाँ बिल्कुल. हालांकि हमारे लिए कहना थोड़ा सा आसान भी है कई चीज़ों का, लेकिन मैदान में आप रहते हो ना योगी, तब आपको पता चलता है वो प्रेशर क्या होता है ऐसे मैचेस में. चलो देखते हैं अंदर क्या होता है. 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये 2 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज दीपेश आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. हो भरपूर फिल्डर आता मात्र आपल्याला क्लोज पाहायला मिळत आहेत. ओ फटका हवेत केलाय. लॉंगॉनचा फिल्डर चेंडूवरती पोहोचेल का? नाहीये. आणि पहा 2 धाबा इथे कंप्लीट आणि अखेर फायनल मध्ये प्रवेश केलाय मनोज पाटील यांचा संघ. 83-11 गावदेवी नानकर संघाने. अभिनंदन मनोजी पाटील
अभिनंदन टीम नांदकर एंड हार्ड लक कैलाजी पाटिल, हार्ड लक श्रीनिवास पाटिल। कमाल का यादगार ये सेमीफाइनल मुकाबला आखिरकार जीत दर्ज करती हुई त्रियांश 11 गावदेवी नानकर टीम 3 विकेटों से मैच जीता है। 2 गेंदें शेष रहते हुए स्टंप्स की तरफ फुल लेंथ गेंद थी, चिप किया था, फील्डर थोड़े दूर रह गए और ज्यादा एफर्ट लगाने की आवश्यकता थी, लेकिन उतना एफर्ट वहां पर देखने को नहीं मिला और आखिरकार इस रोमांचकारी सेमीफाइनल मैच को जीता है त्रियांश 11 गावदेवी नानकर ने। कमाल का मैच। पवन पुत्र ब्लास्टर्स पी से टीम की भी तारीफ करनी होगी, जबरदस्त क्रिकेट खेली है उन्होंने, लेकिन हार्ड लक। 45 बनाए थे 6 विकेटों के नुकसान पर पवन पुत्र पी से टीम ने। रितेश के 16 महत्वपूर्ण रन थे, उसमें मात्र 6 गेंदों में। अन्य बल्लेबाज कुछ खास योगदान नहीं दे पाए थे। गेंदबाजी आकाश महंगे